शासकीय दुखवट्यात राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्राचं वाटप केल्याप्रकरणी रोहित पवारांनी संताप व्यक्त केला। सर्वच वंगाळ झाले, माणसाची काही किंमत आहे की नाही, थोड्याफार तरी भावना संवेदना असायला हव्यात की नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया रोहित पवारांनी यावेळी व्यक्त केली आहे। 1960 साली जिल्हा परिषदेनं हदगाव तालुक्यातील बनचिंचोली या ठिकाणी शाळेची उभारणी केली होती। पण ही जागा जिल्हा परिषदेची नसून देवराव पौळ यांच्या मालकीची असल्याचं न्यायालयात सिद्ध झालं आणि शाळा उघड्यावर आली। या शाळेतील 128 विद्यार्थ्यांवर उघड्यावर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे। या शाळेची इमारत जिल्हा परिषदेनं कोणताही मावेजा न देता ताब्यात घेतली होती आणि अखेर न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला असून शाळा शेतकऱ्याच्या ताब्यात देण्यात आली। जिल्हा परिषदेनं तत्काळ यावर उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। न्यायालयीन निर्णय काही का असेना, परंतु या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली येथे शिकत असणारे विद्यार्थी आज न्यायालयाच्या या निर्णयामुळे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज हे विद्यार्थी चिमुकले उघड्यावर आलेले आहेत। सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर यातून मध्यस्थीचा मार्ग काढून आम्हाला आमची शाळा पुन्हा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी, ही विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।